कन्या रे. हो सुनबाई, माझ्या पोरीला शिकायचं आहे, त्यामुळं ती जवळ बास म्हणत नाही ना तवर मी तिचं शिक्षण थांबवणार नाही. यांचं शिक्षण कवाच थांबलंय. हो, यांनी पेपर फोडले म्हणून कॉलेज मधनं काढून टाकले यांना. काय बोलती? लक्ष्मी, हे खरं आहे का? काय विचारतोय मी? हे खरं आहे का? मला तुझ्या तोंडून खरं काय ते ऐकायचं. नाही मामाजी, अशा नाही बोलायच्या या. थांबा, मी आलेच. हे घ्या सबूत. तुला जर माझ्याशी खोटं बोलायचं असतं तर तू बर्नीमध्ये खडा टाकला असता का? म्हणजे तुझ्या मनात पाप नाही. यात काय मी खडे नाही टाकलेत, त्यांनीच त्यांच्या हाताने टाकलेत. एकदा बर्नीकडे बघा, म्हणजे तुम्हाला कळल तुमची लेक तुमच्याशी किती खोटं बोलतेय ते. लक्ष्मी, तुझ्यावर लई विश्वास होता ग माझा. अजून किती खोटं वागणार आहेस तू माझ्याशी? बाबा, त्या तुमचा विश्वास नाही मोडला. मला जर तुमचा विश्वास खरंच मोडायचा असता तर या बरणीत मी खडे टाकलेच नसते. खरंच बाबा, मी नाही तोडलाय. यापुढं मला बाबा म्हणायचं नाही. का ना? मेला तुझा बाबा. ओ काका, पेढा घ्या. आमच्या लक्ष्मीताईंचं लग्न ठरलंय घोरपडींच्या घरात. ओ मावशी, घ्या पेढा घ्या. लक्ष्मीताईंचं लग्न ठरलंय. वहिनी, पेढा घ्या. ओ काकी, झालं का कपडे धुवून? हा घ्या पेढा घ्या. आमच्या लक्ष्मीताईंचं लग्न ठरलंय. ओ दादा, हे घ्या पेढे घ्या. घ्या हो मामा, तुम्ही बी घ्या. घ्या घ्या पेढे घ्या. घ्या मामा. काय ग, कसले पेढे म्हणायचे? अहो, कसले काय विचारताय? आपल्या लक्ष्मीताईंचं लग्न ठरलंय. अरे वा, म्हणजे बळीची जबाबदारी मिटली म्हणायची. बरं, कोणत्या गावात दिली? अहो, कोणत्या गावात काय विचारताय? आपल्याच गावात दिलंय. तारका लक्ष्मीताईंना सून करून घेणार आहेत. आता लक्ष्मीताई घोरपड्यांच्या मोठ्या घरात जाणार. काय? नाही नाही, ए काय बी बोलू नकस. होय का आता? मी कशाला काय बी बोलू? मी काय येडी आहे का पेढे वाटायला? घ्या तुम्ही अजून एक पेढा घ्या. खा, चला येते. ए प्रियंका, प्रियंका, हे काय म्हणायचं याला? काय झालं वसंत भाऊ? कसला विचार करताय? हे घे पेढे खा. का नाही खायचं का? खा की पेढे. अरे पेढे का गोड लागणार आहेत का? भरवशाच्या म्हशीला टोन का? अहो वसंत भाऊ, आता त्याला त्याची पोरगी त्या घरात द्यायची म्हटलं, आपण तरी काय करणार? हा, तुम्ही काय करू नका. तुम्ही आहे ना त्याच लायकीचे आहात.
खा पेढे खा. पण बळी घोरपड्यांच्या घरात त्याच्या लक्ष्मीला का म्हणून देत असत? हा कशाला नाही म्हणल? पैशाच्या पुढे सगळे लाळ घोटतात. पण बळी तर त्यातला नव्हता ना हो. आणि त्यावर बळी स्वतःची पोळी भाजून घेणार. म्हणूनच तर लक्ष्मीला त्या घरात द्यायला तयार झाला ना तो. बरोबर आहे. का म्हणजे पैसा? दुसरं काय कारण असणार आहे? हा काय रे? पैसा भलभल्याची नियत फिरवतो. हा बळी काय आहे? हा आता चेष्टा आहे का जोक आहे सांगा बरं? तो बळी तो जखमी झालाय आणि त्याचा तो पोरगा महेंद्र तो शेताकडे फिरकत बी नाही. आता पोरीला एवढं मोठं श्रीमंत स्थळ आलंय, कशाला कोण नाही म्हणतंय? हा लय हुशार आहे हा तो बळी, लय हुशार आहे. माहिती मला. हा तो फक्त संधीची वाट बघत होता. आली संधी आणि तुम्हा समध्यांना टाकलं पोत्याबंदी. शेतकरी मित्र असं म्हणून गंडवला राव तुम्हाला. नाहीतर काय, तुम्ही बसायचं गौतम बघत, तो तिकडे नोटा मोजत बसे. पण काय पण म्हणा, त्या बळीने तारक्कांचे लाख लाख आभार मानले पाहिजे. हा, तारक्का सौंद इसरून त्या गरीब बळीच्या लक्ष्मीला सून करून घेते, सावताची सून. लगीन 4 दिवसावर आलंय. वेळ कमी आहे आणि मला भूषणचं लगीन थाटामाटात करायचं आहे. तेव्हा तयारीला लागा. जोरदारच होणार. तयारी अशी जय्यत करू ना. समध्या गावानं तोंडात बोट घातली पाहिजे. होणार. तारा काय विचारू का? अरे विचार की, काय विचारायचं होतं? तू भूषणसाठी लक्ष्मीलाच का पसंत केलंस? कसं आहे ना हर्षवर्धन, आजपासून आपल्या घरात श्रीमंताच्याच आणि घोरपडे खानदानाच्या तोला मोलाच्या सुना आलेल्या आहेत. तुझ्या आजोबांची इच्छा होती की आपल्या घरात एक तरी शेतकऱ्याची लेक सून म्हणून यावी. मरताना आम्ही त्यांना शब्द दिला होता की आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू. त्यांनी वचन घेतलं होतं माझ्याकडनं, काय बी झालं तरी बळीच्या घराकडे दुर्लक्ष करायचं नाही. तुझ्या आजोबांचा अगदी जवळचा मित्र ना तो, म्हणले त्याला अंतर देऊ नको. आता बघ ना, बळीवर असा हल्ला झाला आणि त्याचं ते पोरग हे शेताकडे बघत नाही. मग मी असा विचार केला की लक्ष्मीलाच आपल्या घरची सून करून घेऊया. म्हणजे मग बळीच्या लेकीला सून केल्यामुळं तुझ्या आजोबांचा शब्द बी पाळता येईल. म्हणून मी लक्ष्मीची निवड केली. आपलं भलं होईल तसं बळीचं बी भलं होईल ना. कळलं का? आणि पोरगी बी तशी खंबीर हाय, कणखर हाय. लक्ष्मी खूप चांगली मुलगी, उत्तम संसार करेल. भूषण, खूप लकी असतो की तुला लक्ष्मी सारखी बायको मिळाली. आणि तारक्का, तुझ्या मनात शेतकऱ्यांबद्दल वाटणारी कळवळ वरवरची नाही, मनापासून तू त्यांच्यासाठी जे करायचं बोलतेस तेच करतेस. आणि तू त्यांच्यासाठी जगतेस आणि त्यांना जगवतेस. हर्षवर्धन, अरे दुसऱ्यासाठी जगण्यातच खरा आनंद असतो. तारक्का, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. माझ्याकडून काय मदत होऊ शकेल प्लीज मला कळव. ऑफकोर्स माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे, पण माझ्या परीने मी जे काय करू शकेन ते मी नक्की करेन. होय होय, सांगते. मंगल, आता तयारीला लागा.
लग्नात कोण कोण पाहुणे मंडळी येणार आहेत त्यांची यादी करायला घ्या. आणि हाय बघ, बाहेरला एखादा पाहुणा इसरला तरी चालल, पर गावातल्या समध्या लोकांना आमंत्रण द्यायला इसरायचं नाही. नीट लक्षात ठेवायचं बर का. जी तारा, आता शेतकऱ्याची पोर घोरपड्यांच्या घरची सून होणार म्हणल्यावर गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याने या लग्नाला यायलाच पाहिजे. बरोबर आहे. अख्खं गाव झाडून पुसून आलं पाहिजे या लग्नाला. और मग चला पटपट कामाला लागा. आई, खरंच आजोबांनी शेतकऱ्याची मुलगी सून म्हणून घरात आणायचं असं वचन घेतलेलं तारक्कांकडून? काय ग, पैसे कशाला काढून ठेवले एवढं सकाळी सकाळी? हो, तुम्ही या इथं बसा. बसा तुम्ही इथं. हे घ्या, वाचा. शोभून दिसल अशी 35,000ची साडी, हा. 2 तोळ्याची बोरमाळ, हा. 2 तोळ्याचा चपला हार, 2.5 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, 5 ग्रॅमची अंगठी. हा. हे ठीक आहे, पण यात मेन गोष्ट राहिलीच की. कोणती हो? अगं मंगळसूत्र. हाय का, तू माझ्यासाठी मंगळसूत्र लिहायचं राहिलं. 5 तोळ्याचं लिहा. गे, तुझ्यासाठी नाही म्हणत, लक्ष्मीसाठी मंगळसूत्र करायला नको? हाय का, ही काही लिस्ट त्यांच्यासाठी नाहीये, मग माझ्यासाठी. अहो, हे सगळं मला घ्यायचंय. आणि तुम्ही बी, तुम्हाला कुठला महागडा ड्रेस हवाय तो जोडून टाका त्या लिस्ट मध्ये. मला नकोय काय बी. नका घेऊ, नका घेऊ. मग फिरा मग तसेच जुने फाटके मळके कपडे घालून. घालवा माझी इज्जत, घालवा घरच्यांची इज्जत. कसली म्हणून हौस नाही या माणसाला. ये, तुला कशाला पाहिजे एवढ्या महागड्या साड्या? हा, तुला ऑफिसात कामाला जाते का? उगाच पैशाची नासाडी करू नको. गप्प बसाव तुम्ही, तुम्हाला काही कळत नाही. अहो, घोरपड्यांच्या घरी लग्न होणार आहे, तिथं काही एका घरची माणसं नसणार आहेत. चांगल्या मालदार पार्ट्या असतील. तिथं आपण बी कसं सुरूबाबात असलं पाहिजे का नाही? आणि हो, तुमच्या जर अजून डोक्यात असेल जमीन दिली तर ते डोक्यात न काढून टाका. उलट तुम्ही जमिनीची कागदपत्र दिली म्हणून ताईंना एवढं मोठं स्थळ आलंय. तुमच्यामुळं, फक्त तुमच्यामुळं ताईयात सावकारीन बाई होणार आहेत. आणि आता तर काय, जमिनीची कागदपत्र बी आपल्याला मिळणार आणि तुमच्या बहिणीसोबत आपले दिस बी बदलणार. आलं का ध्यानात? म्हणून कसं लग्नात आपली जोडी कशी झॅकपॅक दिसली पाहिजे, म्हणून नवीन कपड्यांना नाही म्हणू नका. लक्ष्मीताईचं लग्न कसं असं थाटा माटात लावून देऊ आपण. म्हणजे तिथं लग्न बघणाऱ्या सगळ्यांनी तोंडात अशी बोटच घातली पाहिजेत, म्हणली पाहिजेत भावाने वहिनीने काय लग्न लावून दिलंय म्हणून. अगो बाई, अक्षय कुमारची लिस्ट लिहायची राहिली. तुमचं मी सांगा. बळे, ये बळे. अरे वसंत, थांबा. कुसुम, अगं वसंत आलाय ग, चहा टाक. अरे काय रे, तू उभा का? बस की. बसायला नाही आलो मी. बळे, मला सांग, लक्ष्मीचं लग्न ठरलंय ते खरं आहे का? वय घोरपड्यांच्या घरात? वय काय बोलतोयस बळी तू? मी झालं, गावातले शेतकरी झालं, तुझं म्हणणं आम्ही ऐकलं नाही कधी, ते सांग. हा, अरे तू जे म्हणलास ते खरं मानून कसलाही विचार न करता तुझ्या पाठीशी उभं राहिलो.
आणि तू काय केलंस? आम्हाला वळा म्हणून पाठीत खंजर खुपसलास. अरे वसंता, मी बळी, तू काय बी बोलू नकोस. आजपासून आम्हाला काय पण शानपणा शिकवायची गरज नाही. अरे तू म्हणलास म्हणून आम्ही त्या घरच्या बाजूने कधी बी उभं राहिलो नाही. आणि तू काय केलंस? तू त्यांच्या बरोबर जाऊन बसला. तुझं काय? तू तुझी व्यवस्था करून बसलास. तुझं चांगलं झालं रे बाबा. आता आम्हा गरीब शेतकऱ्यांचं काय? आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं? ही ताराक्का काय आम्हाला जगू दिल वय? अरे इतका अप्पलपोटे असशील असं वाटलं नव्हतं बळी. अरे तू कसला जगाचा पोशिंदा? तू तर खरं तर वसंत काका, बोलू दे त्याला. तो काय बी चुकीचं बोलत नाही. मी सुराच खुपसला आहे गावकऱ्यांच्या पाठीत. या घोरपड्यांशी सोयरीक करावी लागेल. असं कधी स्वप्नात बी वाटलं नव्हतं मला. जाऊ द्या हो मामांजी, तुम्ही कुठं कुणाचं बोलणं मनावर घेताय? लोकांना कधी कुणाचं चांगलं झालेलं बघवतोय वय? आता आपल्या लक्ष्मीताई घोरपडेंच्या घरात जाणार, मग आपला रुबाब वाढणार, आपली इज्जत वाढणार, म्हणून जळत्या तो लोक. वय वय खरं आहे तुझं पोरी. आम्हाला काय बघवं ना झाले. तुम्ही काय मोठी माणसं, आमचं काय? भाऊजी चहा घ्या ना. नकोय वहिनी, आम्हाला काय भीक लागली नाही तुमच्या घरचा चहा प्यायला. काका ऐका ना. वसंता, कसं तोंड दाखवू मी गावकऱ्यांना? कुणाला कुणाला काय काय सांगू? गावात समदेजण माझ्या नावानं खडे फोडत असते. हैबतराव, या सगळ्या जमिनी आपल्या ताब्यात आलेल्या आहेत. फक्त त्या बळीच्या जमिनीचं काय करायचं? अजूनही ती आपल्या ताब्यात आलेली नाही. येणार, ती बी लवकरच आपल्या ताब्यात येणार. तुम्ही काय लोड घेऊ नका. म्हणून तर आमच्या घरात ही लगीन गाई चालू आहे ना. म्हणजे समद्यांना समद लवकरच कळत. तुम्ही काम सुरू ठेवा, कामात खोडा होता कामा नये. आणि ती जमीन आमचीच आहे असं समजा. समजायचं काय ते? हा, म्हणजे आपलीच आहे ती जमीन. तेव्हा प्रकल्पाचं काम थांबता कामा नये. काम सुरू ठेवा. काय अडचण आहे का? असेल तर सांगा, आणि नसेल तर लगेच कामाला लागा. काय होय, तुम्ही फक्त अडचण काय तेवढी सांगायची, पुढली कामं होऊन जातील. अडचण अशी काहीच नाही, फक्त एक सजेशन होतं. आता तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करत आहात, कामाचा व्यापही प्रचंड असेल. हे सगळं सांभाळायला एखादा हुशार आणि कर्तबगार माणूस जनरल मॅनेजर म्हणून निवडायला हवा. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. या प्रकल्पासाठी आम्ही आमचा माणूस निवडलेला आहे, आमचा हर्षवर्धन. मी ताईंच्या लग्नात तर मी एवढं रील्स बनवणार ना, ताईंचं लग्न असं व्हायरल करून टाकणार. म्हणजे गावकऱ्यांनी म्हणलं पाहिजे, लग्न करायचं तर लक्ष्मी सारखं, बळी बनकरांच्या मुलीसारखं. हे असलं काय बी करायची गरज नाही.
तू म्हणतीस तसं लग्न करायचं ठरवलं ना तर तोंडात शेण घालतील माझे मित्र माझ्या. काय बी होऊ दे, मी माझ्या बहिणीचं लगीन एकदम दणक्यात करणार. होय काय? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. बाबा तुम्ही नका स्वतःला त्रास करून आणि लग्न म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्यातच आणि तेच सांगतायत दादा वहिनी. करा काय करायचं ते करा, काय नाचायचं ते नाचा, पण मला मध्ये घेऊ नका. मी या लग्नाला येणार नाही. बाबा ऐका ना